नमस्कार मित्रांनो. तर आप्पे आमची कलेक्टर या मालिकेच्या 3 ऑक्टोबरच्या भागात म्हणजेच पुढील काही भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की आप्पी आणि अर्जुन अमोलच्या शाळेत गेलेले असतात. तिथले शिक्षक अमोलचे खूप कौतुक करतात. शिक्षक भरभरून कौतुक केलेलं ऐकल्याने आप्पी अर्जुन दोघेसुद्धा खूप खुश होतात. चौकीत आल्यानंतर अर्जुन चिंचुकेला अमोलविषयी सांगत असतो. अमोल किती हुशार आहे आणि तिचं कौतुक किती करत असतो. तेव्हा अर्जुन चिंचुकेला म्हणतो की मला अमोल माझा मुलगा याचा खरंच मला खूप अभिमान वाटतो. चिंचुकेसुद्धा त्याच्याचबरोबर खूप खुश होतो. इकडे आप्पी गायतोंडेंना सांगत असते की खरंच अमोल माझा मुलगा आहे ना, याचा मला खरंच खूप अभिमान आहे. पण गायतोंडे काही केल्या काही गोष्टी बदलत नाही येतो. गायतोंडे म्हणतात की कुठल्या गोष्टी मॅडम, तुम्ही कशाबद्दल बोलताय? हे ऐकल्यावर आप्पी म्हणते की हो म्हणजे रुपालीताईंच्या वागण्यात काही बदल दिसत नाही. गायतोंडे म्हणतात की होईल सगळं ठीक. इकडे रुपाली दवाखान्यात असते. तिला डॉक्टर मेनोपॉझिमे असल्याचा रिपोर्ट दाखवतात. हा बघून रुपालीला खूप भीती वाटते. डॉक्टर रुपालीला सगळं सत्य सांगतात की अमोलजवळ फार वेळ नाही आहे, जास्तीत जास्त त्याच्याकडे 2 महिने आहेत. हे ऐकल्यानंतर रुपालीच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला काय करावं हे कळत नाही. ती घरी येते आणि आपल्या रूममध्ये बसून रडत असते. तिला तिचं रडू आवरत नसतं. हे सगळं अमोल डोकून बघतो. रुपाली स्वतःशीच बोलत असते की हे कसं सांगू मी अमोलला, आता त्याच्याकडे 2च महिने राहिलेले आहेत. तिला एवढी अमोलची काळजी असते की तिला काय करावं हे कळत नाही. हे अमोल त्या रूममधून डोकून ऐकतो. तेव्हा अमोललासुद्धा धक्काच बसतो की त्याला एक खूप मोठा आजार आहे. आता पुढं काय होतं हे पाहणंसुद्धा तेवढंच इंटरेस्टिंग राहणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.